हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती छातीचा प्रिन्स कट कटिंग कसं करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे. तर थोडा पण वेळ न घालवता मी व्हिडिओला स्टार्ट करत आहे. तर तुम्ही बघू शकता मी अस्तर घेतले. अस्तावरती आपण पहिलं मेजरमेंट टाकून घेऊया. हे जे स्लीव्स ऑलरेडी मी काढून घेतलेले आहेत, ते जे स्लीव्ह डिझाईनचे बनवले त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे. तर तिची छाती आहे तर 7.5 इंचचा चौथी घडी येते. तर 7.5 मध्ये 1.5 इंच मिळवल्यानंतर 9 इंचावरती आपण इथे मार्क करून घ्यायचं आहे. हा मेजरमेंटचा ब्लाऊज आहे. तर हे जे 28ची छाती आहे त्यांनी मला आधीचं थोडं लुझिंग ठेवायला सांगितले. मग मी तिची छाती घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता ही जी उंची आपण बघूया किती. हा कपचा ब्लाऊज आहे. ही जी उंची पूर्ण 13 इंच उंची आहे. तर त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून आपण 14 इंच घेणार आहोत. बॅक साईडला 1 इंच ॲड करायचं आणि पुढे 1.5 इंच ॲड करायचं. बघा 14 इंचावरती मी मार्क केलेलं आहे. तिथून स्ट्रेट लाईन ड्रॉ करणार आहे आणि पुढच्या साईडला 14.5 वरती मी मार्क करणार आहे. हं, 14.5 वरती मी मार्क केलेलं आहे. बॅक पार्ट आहे आणि हा फ्रंट पार्ट आहे. तर इथे आपल्याला बोटनेक बनवायचं आहे. तर मी इथे 7चं शोल्डर घेणार आहे. 7.5चं घेते कारण मेजरमेंट ऑलरेडी खूप कमी आहे आणि इथे 6चा मुंडा घेणार आहे मी. फ्रंट साईडला आपल्याला 1 इंचावरती मार्क करायचं आणि बॅकला 1.5 इंचावरती मार्क करायचं. आता इथून आपल्याला 3.5 इंच गळा घ्यायचा आहे. 3.5 इंचाचा गळ्याची रुंदी 3.5 इंच आणि खाली मी 3 इंचावरती मार्क करून पूर्ण स्क्वेअर बनवून घेणार आहे. आता ह्याचा फ्रंट साईडचा मेजरमेंटच्या ब्लाऊजचा गळा किती येते आपण बघूया. बघा फ्रंट साईडचा त्यांचा 6 इंचचा गळा आहे. तर मी इथं 6 इंचावरती मार्क करते. स्क्वेअर बनवून त्याच्यामध्ये सर्कलचा शेप देणार आहे. आता आपल्याला हा फ्रंट ओपन बनवायचा आहे. तर इथं 3.5 इंचावरती मार्क करायचं आहे. मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे. फ्रंट ओपन बनवायचं असलं तर 3.5 इंचावरती मार्क करा आणि बॅक ओपन बनवायचं असलं तर 3 इंचावरती मार्क तुम्ही करू शकता. आता 3.5 इंचावरती 2 ठिकाणी मी मार्क केलेलं आहे. आता ह्याचा आपण टक्स पॉईंट बघूया. तर आता ह्याचा आपल्याला टक्स पॉईंट 10 इंचावरती घ्यायचं आहे. 10 इंचावरती टक्स पॉईंट घेऊन आपल्याला प्रिन्स कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. प्रिन्स कट करून शेप दिलेला. आता इथे पुढच्या साईडला आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे शिलाईसाठी आणि इथं 1 इंच ॲड करायचं आहे आपल्याला टक्स प्रिन्स कटचा जो टक्स आहे त्याच्यासाठी आणि एक क्रॉस आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. आता तो जो बाहेरच्या साईडला टक्स 1 इंच आपल्याला ॲड केलेला आहे तो इथे टक्समध्ये प्रिन्स कटचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे. पूर्ण मेजरमेंट मी टाकलेलं आहे तरी पण आपण एकदा चेक करूया. 7.5ची आपल्याला छातीची छाती आहे तर त्याचा चौथा पार्ट 7.5 येतोय. तर त्याच्यामध्ये 1.5 इंच ॲड केलेलं आहे. 9 इंचाची घडी आलेली आहे
आणि 9 इंचाची घडी घेऊन आपल्याला उंची टाकायची आहे. तर 13ची उंची आहे तर 1 इंच ॲड केले, 14 इंच झाले. दोन्ही साईडला बघू शकता तुम्ही 14 इंच आणि पुढच्या साईडला 1.5 इंच ॲड केले, 14.5 घेतले हे बघा. आणि शोल्डर मी 6.5 घेतलेलं आहे आणि गळ्याची रुंदी 3.5 इंचाची घेतली आणि मुंडा खाली 6 इंचाला डाऊन केलेला आहे हे बघा. फ्रंट साईडला 1 इंच घेऊन मुंड्याला सेप दिला आणि बॅक साईडला 1.5 इंच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी आपल्याला फ्रंट ओपन बनवायचं आहे तर मी 3.5 इंचावरती 2 ठिकाणी मार्क्स केलेले आहे आणि 10 वरती टक्स पॉईंट घेऊन मार्क करून प्रिन्स कटचा सेप दिलेला आहे. पुढच्या साईडला आपल्याला अर्धा इंच जिथे आपल्या मुंडा आहे तिथे वाढवलेलं आहे आणि इथे 1 इंच वाढवायचं. जो 1 इंच आपण वाढवलाय तो आपल्याला इथे टक्समध्ये कव्हर करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मेजरमेंट टाकलेलं आहे. आता आपण याला कट करून घेऊया. इथे आपल्याला अर्धा इंच वरच्या साईडला सेप द्यायचे. बॅक पार्ट कट करून घेतलेले आहे. आता फ्रंट पार्ट आपल्याला कट करायचं आहे. कट केलेले मी आता गळ्यात सेप कट करून घेते. आता आपल्याला प्रिन्स कटचा सेप कट करून घ्यायचा. बघा हे दोन्ही पार्ट आणि हा बॅक पार्ट. स्लीव्स मी ऑलरेडी काढलेले आहेत तर त्याचं एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे. तर आपल्याला हा बॅक साईडला ठेवून आपण हे कटिंग करून घेऊया. हा कपडा आहे माझा, याचा बोटनेक सांगितलं आहे, त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे. तर मला बॅक साईडची डिझाईन त्यांना कस्टमरला एवढी मोठी नको आहे तर मी हिला पट्टीला थोडं कट करणार आहे. बॉर्डर आताच कट करून घेणार आहे मी तिला. बघा मी कट करून घेतलेले. त्यांना बॉर्डर एकदम नाजूक हवे तर मी त्याच्या अकॉर्डिंग ठेवलेले. आता त्यांची डबल घडी करून घ्यायची आहे आणि मी ह्याच्यामध्ये फक्त बॅक आणि फ्रंटचाच पार्ट तुम्हाला काढून दाखवणार आहे. कपडा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे उलटा सरळ. आता ह्याच्यावरती मी बॅक पार्ट ठेवणार आहे. बघा हा आपला बॅक पार्ट आहे, त्याच्यावरती ठेवून मी ह्याला कट करून घेणार आहे. आता ज्या फ्रंटचा आपल्याला प्रिन्स कटला आपण जे जॉईंट करतो त्याला तो ठेवून मी त्याला कट करून घेणार आहे. दोन्ही पार्ट काढून घेतलेले. आपल्याला आता जो प्रिन्स कटचा सेप आहे तो काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे मी प्रिन्स कटचा सेप एकदम परफेक्ट बसत आहे तर इथे काढून घेणार आहे. आता हा जो स्लीव्ससाठी कपडा राहिलेला आहे तो मी तुम्हाला एक वेगळा त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवणार आहे. हा बॅक पार्ट आहे, हा प्रिन्स कटचे 2 पार्ट आहेत.
आणि तुम्हाला माझ्या 30-36चा प्रिन्स कटचा व्हिडिओ कसा वाटला कटिंगचा, तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्याच्यामुळे तुम्हाला पुढे व्हिडिओचे नोटिफिकेशन खूप इझिली भेटले येतील. थँक्यू सो मच.